गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे ऑलमोस्ट 1 ते 1.5% आसपास त्यांचे तीनही इंडेक्सेस ग्रीनमध्ये क्लोज आहेत. तर मग आता तिथे मार्केट वर जाण्याचं कारण काय? तर बेसिकली जेव्हा तिथे मार्केट सुरू झालं तेव्हा मॉडरेट लेवललाच मार्केट ट्रेड करत होतं, परंतु नंतर शेवटी मार्केट वरती जाऊ लागलं. तर त्याच्यामागे रिझन होतं ते म्हणजे ट्रम्पनं अनाऊन्स केलं की आम्ही जे सीज फायर आहे तर ते कुठल्याही डेडलाईनशिवाय आता एक्सटेंड करतो आहे आणि आम्ही इराणला ऑफर करतो आहे की त्यांनी त्यांचं जे काही प्रपोजल असेल तर ते आम्हाला द्यावं, आम्ही त्याच्यावरती विचार करू. म्हणजेच काय की आता ह्या गोष्टी आपण काय म्हणू शकतो की थोड्याशा आपण काय म्हणू शकतो की ट्रम्प थोडंसं झुकतं घेत आहेत असं एकंदर दिसत होतं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मार्केटनं ते पॉझिटिव्हली घेतलेलं होतं. त्यानंतर हे सगळं झालं तिथलं, परंतु ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवरती काय आहे तर तिथे ब्लॉकेड अजूनही चालूच आहे US कडनं केलेलं. त्यामुळे इराणचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ते ब्लॉकेड हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही काही चर्चेला येणार नाही. त्यामुळे आता या सगळ्या कॉन्फ्लिक्टमुळे काय झालं आहे की ऑइल जे आहे तर ते पुन्हा वाढू लागले. आता ऑइल ऑलमोस्ट $93 आसपास पोहोचलेलं आहे, की जे ऑलमोस्ट जेव्हा सीजफायर अनाऊन्स झालं होतं तेव्हा ते $80 आसपास आलं होतं. म्हणजेच काय खूप मोठा स्पाईक आपल्याला अगेन वरच्या बाजूला पाहायला मिळाला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की ग्राउंड लेवलवरती जी रिस्क आहे ती अजूनही काही कमी झालेली दिसत नाही आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. तर सध्या युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट ट्रेड करतायत. ना कोणी जास्त सिग्निफिकंटली डाऊन आहे ना कोणी अप आहे. जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर तेही फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असेच ट्रेड करतात. परंतु आपण जर गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. तर मग असं का? तर त्याच्यामागे बेसिकली 2 रिझन्स आहेत. सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे काल FIs आणि DIs दोघेही चक्क नेट सेलर्स होते. FIsनं ऑलमोस्ट 2,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनाही ऑलमोस्ट 1,000 कोटींच्या आसपास सेलिंग केल्याचं पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय, ऑलमोस्ट दोनही नेट इन्स्टिट्यूशन जे आहेत तर ते सेलर्स होते. त्यामुळे त्या गोष्टीचं प्रेशर आपल्याला गिफ्ट निफ्टीवरती पाहायला मिळते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे RBIनं रिलीज केलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत तर ते RBIनं काय सांगितलं आहे की जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन सध्या चालू आहे, त्यानंतर ऑइलचे जे काही प्राइसेस वाढलेले आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे जे इन्फ्लेशन रिस्क आहे तर ते इन्क्रीज झालं आहे. ऑलमोस्ट त्यांनी येणाऱ्या फायनान्शियल इयरसाठी जे जे काही इन्फ्लेशन रिस्क इन्क्रीज केलं तर ते ऑलमोस्ट 4.6पर्यंत त्यांनी नेलं आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही गोष्ट मार्केटसाठी चांगली नाही आहे, कारण जर इन्फ्लेशन इन्क्रीज झालं तर बऱ्याचशा गोष्टींना डेंट बसू शकतो. आता या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करते की साधारण 150 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होईल. तर आज मार्केटला कोण सपोर्ट करू शकतं? तर आपण जर आर्बिट्राज जर पाहिला की जे US आपले बँकचे ADRs आहेत तर मोस्टली बँकिंग ADRs हे तिथे कमी पडलेले आहेत. म्हणजेच काय, आर्बिट्राज पॉझिटिव्ह आहे इथल्यापेक्षा. म्हणजेच काय की बँकिंग स्टॉक्स ओके आहेत आणि ते मार्केटला सपोर्ट करू शकतात, परंतु IT स्टॉक्समध्ये आपल्याला अजूनही डाऊनसाईड पाहायला मिळू शकते. त्यामुळे HCL टेकनं पूर्ण IT स्टॉक्सचा जो मूड आहे तो खराब केलेला आहे. त्यामुळे आपल्याला फार काही जास्त त्याच्यामध्ये जास्त काही सांगण्यातही काही पॉईंट नाही. जर आता आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर अगेन 24,000ला खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि 24,500 आणि 24,800 या ठिकाणी आपल्याला कॉल रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये जी रेंज आहे तर ती राहील डाऊन साईडला 24,000, अप साईडला 24,500. आणि जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये बाय ऑन डिपचा सिनॅरिओ कंटिन्यू राहील जोपर्यंत 24,000 ब्रेक होत नाही डाऊन साईडला तोपर्यंत. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.